नमस्कार, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे जायगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आज जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मैदान आहे 3 मे 2026 ला जायगाव फाटीवरती. आणि फाटी आपल्याला माहिती आहे, पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी जे मैदान झाले ते नवीन फाटी उराटीचं रान. पल्ला कसा आहे, कसं नियोजन आहे, यात्रेचं मैदान आहे, एकंदरीत जाणून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ जायगावकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ मैदाना संदर्भात. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन आहे या मैदानाचं, 3 मेला आदत होईल मैदानाचं? जानूबाई यात्रेनिमित्त जायगाव प्रतिष्ठान जायगाव या ग्रुप तर्फे सर्व सभासदांतर्फे हे मैदान ठेवण्यात आलेलं आहे. आणि 3 मेला पारंपरिक म्हणजे हे आमचं पहिलंच वर्ष आहे. पण मागील 15 दिवसापूर्वी वेताळबाई यात्रेनिमित्त आम्ही इथं बैल मैदान भरवलेलं. हो. आणि ते बैल मैदान देखील आम्ही सुरेख आणि उत्तमरित्या 5:30 वाजेपर्यंत आम्ही त्याचा निकाल वगैरे कुठल्याही अडचणीशिवाय पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, एक 15 दिवसापूर्वी बघा मैदान झालं. मला वाटतं तारीख काहीतरी 18 एप्रिल होती. 18 एप्रिलला मित्रांनो मैदान पार पडलेलं इथं. आदत बैल चांगला प्रसाद दिलेला, फाटी चांगली आहे. आणि त्याच फाटीवरती आता 3 मेला आदत बैल मैदान आहे जानूबाई यात्रेचं. ते वेताळ यात्रेचं झालं, आता जानूबाई यात्रेचं आहे. यात्रा कमिटी आहे. बरं, मैदान कसं होईल, काय सांगाल बैलगाडी मालकांना? मैदान हे रितसरच होणार आहे. कुठलीही वशिलेबाजी किंवा पार्शलिटी केली जाणार नाही. बक्षिसं जी लिहिलेली आहे ती पूर्णपणे दिली जाणार आहेत. आणि कोणत्याही प्रकारे कुठलाही आम्ही अन्याय करून दिला जाणार नाही कोणावरती. नक्कीच. बरं, ओळख वशिला पाहुणा रावला काय गावची? अजिबात कुठल्याही प्रकारचे मी सांगितलं तुम्हाला, पार्शलिटी नाही. म्हणजे पाहुण्या रावल्याला किंवा कोणालाही ना, जे रितसर मैदानात पळून नंबर घेतील त्यांना योग्य सन्मान केला जाईल. नक्कीच. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार 100% मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना याच्या नियमाप्रमाणानुसारच होणार आहे. नक्कीच. बरं, गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी रितसर दिली जाणार का? नाही, दिली जाणार. त्यात काय काटछाट वगैरे काटछाट वगैरे काय केले जाणार नाही. जे आहेत पॅम्पलेट वरती ती बक्षीस पॅम्पलेट वरती जी आहे ती दिली जाणार आहे. नक्कीच. मित्रांनो बघा, यात्रा म्हणली की तुम्ही बघतच असाल. यात्रा कमी आता चालू यात्रेत या ठिकाणी फाटीवरती आले तिथं यात्रा कमिटी ग्रामस्थ. मैदान यात्रेचं म्हणलं की गावच्या नावासाठी असतं. आणि गावचं नाव त्या यात्रा कमिटीला असं वाटत नाही की आमच्या गावचं नाव खराब झालं पाहिजे. चांगलं नाव राहण्यासाठी यात्रा कमिटी प्रयत्न करत असतात. असंच एक सुंदर आणि पारदर्शक मैदान जानूबाई यात्रेचं पहिल्या पर्वातलं मैदान येत्या 3 मेला या फाटीवरती संपन्न होतंय. आपण फाटीबद्दल जाणून घेऊ. फाटीबद्दल काय सांगाल, पल्ला किती असणार आपला? 800 फुटाचा पल्ला आहे. 800 फूट. पुढे थांबायला देखील व्यवस्थित रान केलेलं आहे आम्ही. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल आता ऑनलाईन नोंद, कारण आज 1 तारीख होते, 2 दिवस राहिले, काय सांगाल? आज आमच्या गावचा जानूबाई देवीचा रथोत्सव आहे. तरी रथोत्सवाचा असून देखील आम्ही एवढे सगळे जमा झालोय. नक्कीच. आणि त्यानंतर आमची बैलगाडी मालकांना एक आव्हान असेल की लवकरात लवकर नोंद करून लवकरात लवकर मैदानाची तयारी पूर्ण व्हावी. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आज दिनांक आहे 1 मे आणि 2 म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस राहिले. फक्त लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ जायगावकरांना सहकार्य करा. कारण आता फाटी माहिती आपल्याला, फाटी रान उराटीच आली की फक्त पल्ला मापातच 800 फूट. आजूबाजूला काय धोकादायक काय विराड खड्डा खुड्डा अजिबात नाही, कुठेच काय नाहीये, व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित. मित्रांनो, फाटी रान बघा, रान लय भारी तयार केलेलं आहे. मागच मैदान झालं, मला वाटतं मागच्या वेळेस चांगल्या गाड्या आलेल्या आहे. चांगल्या गाड्याला होत्या, कुठल्याही गाडीला धोका वगैरे काही झालेला नाही. कुठलीही अन्याय झाला नाही. नाही, इजा पण झाली नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि व्यवस्थित गाड्या पळाल्या नक्की. आणि कोणावरती अन्यायही केलेला नाही. पाठीमागच 18 तारखेला मैदान झालं मित्रांनो, म्हणजे 12 दिवस झाले. आज 12 दिवसापूर्वी मैदान झालं वेताळ यात्रेचं. कुठल्याही प्रकारे म्हणजे अन्याय ओळख बसेल असलं काय नाही. त्याच जोमात किंवा त्याच पद्धतीत हे सुद्धा मैदान आहे 3 तारखेला. फक्त माझी बैलगाडी मालकांना त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. पल्ला मापात ठेवला, आदतचं रान आहे, आजूबाजूला जागा भरपूर बांधाय, पुढे माल रान आहे. म्हणजे धोकादायक असं काय नाही. एखादी गाडी जरी पुढे गेली तशी काय थांबण्यासाठी अडचण नसणार आहे. फाटी सुद्धा सुसज्ज आहे. एकंदरीत आता थोडं यात्रा कमिटी म्हणली की यात्रा कमिटीचं एकच लक्ष असते की मैदान उजेडात फायनल झाला पाहिजे आणि बक्षीस रितसर देण्यात येतात. की बाबा यात्रेचं मैदान नाव कुठल्या प्रकारे आपल्या गावचं खराब नाही झालं पाहिजे. अनुषंगानं आता एवढी लोक बघत असाल, ही सगळी यात्रा म्हणजे हे अर्धीच लोक इथं आलीत. अजून काही गावात आहेत, कारण रथोत्सव आहे आज, तरी पण लोकांना आतुरता असते की बाबा गावचं मैदान आहे तर गावचं मैदान चांगलं आणि पारदर्शक झालं पाहिजे. बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही, अजून काय आव्हान कराल यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं? दादा बोला. जानूबाई देवी यात्रेनिमित्त बोला. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आमच्या शर्यतीला येऊन चांगला प्रतिसाद द्यावा आणि लवकरात लवकर गाड्या नोंद कराव्या अशी
माझी विनंती आहे सर्व गाडी मालकांना. नक्कीच. आणि आमच्या मैदानामध्ये सर्वांना म्हणजे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल. आपल्याला चांगल्या गाड्या पळवल्या जातील व्यवस्थितपणे, सर्वांना न्याय दिला जाईल, कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही पाण्याची व्यवस्था केली जाईल. आणि दुकानवाल्यांना पण सांगायचं की दुकानवाल्यांनी आजूबाजूला व्यवस्थितपणे दुकानं लावावी आपली, आणि आपला केर कचरा व्यवस्थित टाकून आपल्या मुक्या जनावरांना त्यापासून काही बाधा होऊ नये ही दक्षता घ्यावी. नक्कीच. नमस्कार. धन्यवाद. बघा मित्रांनो, त्यांनी थोडक्यात पण चांगली माहिती दिली. व्यावसायिकांसाठी सूचना दिल्या की बाबा जो कचरा प्लास्टिक, पाण्याच्या बॉटल, कागदी पिशव्या किंवा काय एका जागी गोळा करा, कारण मालरा नाही. आता झालं एक पुढच्या महिन्यानंतर पाऊस पडला की या ठिकाणी गवत वगैरे असले, मालरा नसल्यामुळं मुख्य जनावर चारा असतात, त्यामुळे कुठल्याही जनावराला त्रास नाही झाला पाहिजे. किंवा आजूबाजूच्या परिसरात शेती असेल, कुठं काय आजूबाजूला घर असतील, कुठल्याही प्रकारे त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे कचऱ्याची पण व्यवस्था व्यावसायिकांनी करा. आणि राहिली गोष्ट मैदानाची, आज आणि उद्या 2 दिवस आहेत. फक्त माझी बैलगाडी मालकांना विनंती, आता ही मुलाखत आपली आज बघताय आपण, 1 तारीख आहे, म्हणजे आजचा साधारणतः अर्धा दिवस संपलेला आहे. परंतु आजचा आणि उद्याचा मेन दिवस आहे. म्हणजे येत्या 2 दिवसात मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, जायगावकरांना सहकार्य करा. मैदानासंदर्भात सांगायचं कमी, कारण यात्रा म्हणली की आपण बघतोय आता यात्रेचा सीझन चालू आहे आणि यात्रेचे मैदान पार पडत असतात. आणि यात्रा कमिटी प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे. आता हे पहिलंच पर्व जानोबा यात्रेचं त्यांनी चालू केलं, जेणेकरून बाबा इथून पुढे परंपरा चालू करावी. यात्रा कमिटी ग्रामस्थांना वाटलं बक्षीस छोटं असलं तरी मैदान पारदर्शक आणि रितसर, आणि फाटी सुंदर आहे पळायला. रान थोडं हलकं ओराडीचं आहे पण पल्ला मापात आहे, काय अडचण नाही. आणि बैलगाडी मालकांना विनंती आहे फक्त लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. नमस्कार. काय सांगाल मैदान संदर्भात बैलगाडी मालकांना? गेल्याच पर्वामध्ये तळबा यात्रेनिमित्त गेल्या जवळजवळ 12 दिवस झाले या ठिकाणी पहिलं पर्व झालेलं आहे. हो. आणि दुसऱ्या पर्वाचं मैदान जानोबाई यात्रेनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो बैलगाडी मालकांना की जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं आणि या आमच्या जे गावचं जे मैदान आहे त्या मैदानाला सर्वांनी चांगली अशी उपस्थिती दाखवून चांगला असा प्रतिसाद द्यावा. पाठीमागचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची इजा किंवा कुठल्याही प्रकारचा कोणावरती अन्याय झालेला नाही. फक्त जे आदत आणि एक बैलचं मैदान आहे, आदत बैल मालकांना माझी एक विनंती राहील की आल्यानंतर समजा बैलाचे दात वगैरे पळायला जाण्यापूर्वी जर हालत असेल तर तो दाखवावा. नक्कीच. आणि जर तो नंतर मग पळून आल्यानंतर पडला तर त्याची काही तक्रार कमिटी विचारात घेतली जाणार नाही. आणि अखिल भारतीय संघटनेमार्फत या मैदानाचे सगळे जे नियम असतील त्याद्वारे हे मैदान निश्चितपणे पार पडेल. धन्यवाद. नक्कीच. मित्रांनो बघा, त्यांनी सांगितलं जसं आदत आपला आता आपण आम्ही आल्यानंतर मैदानात पुकारत असतो की कोणाच्या आदतचा दात हालत असतील किंवा तर दाखवा आणून, जेणेकरून गटपात झाला आणि समजा गटपात झाल्यावर जर दात पडला आणि तुम्ही म्हणला ऑब्जेक्शन आलं तर या ठिकाणी यात्रा कमिटी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. तरी माझी आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, एक आदत एक बैल मैदान मौजे जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस आहेत. राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, जायगावकरांना सहकार्य करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं, जानोबाईच्या नावानं.